तुम्हाला माहितीये, थायलंडच्या बसच्या तिकिटावरती रामाची चित्र आहेत. याचं कारण कसं आहे की फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा संपूर्ण जगभरामध्ये प्रभू श्रीरामांबद्दल तितकीच आत्मीयता आणि श्रद्धा आहे. हे मी तुम्हाला आज का सांगतेय, कारण आज आहे रामनवमी. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतातल्या सर्व लोकांना आजही प्रभू श्रीरामांचं वेळ तितकंच आहे. पण जर का इतर देशांचा विचार केला तर प्राचीन जपानी भाषेत रामाची कथा लिहिलेली आपल्याला आढळून येते. थायलंडचं राष्ट्रीय उद्यान जे आहे त्या उद्यानामध्ये रामाची धनुर्धारी मूर्ती आहे. लाओसच्या पागोडावरती रामाची चित्र चितारलेली आहे. इंडोनेशियाच्या शासनामध्ये राज्यकारभाराची शपथ घेताना रामाने जी बिभीषणाला 8 वचनं दिली त्या वचनांनी शपथ घेतली जाते. लहान असताना रामनवमी ही परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागल्यावर यायची. बाबांचा हात धरून मी मंदिरात जायचे, कारण त्यावेळी मंदिरातल्या सुंठवड्याचं आकर्षण असायचं. हळूहळू मोठी झाल्यानंतर सुंठवड्याचं आकर्षण मागं पडलं आणि मंदिरामधल्या रामाच्या सालंकृत मूर्तीवरती नजर जास्ती जायला लागली. इतकं रामाचा वेड लोकांच्या मनामध्ये का आहे याचा विचार मी करू लागले आणि यानंतर माझ्या लक्षात आलं, कारण हा राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनामध्ये जे काही आदर्श आहेत ते कसे असले पाहिजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. या रामाचं वेड सगळ्या लोकांसोबतच सगळ्या संतांना, कवींना सुद्धा आहे. तुलसीदासांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला. संत कबीर म्हणतात, कस्तुरी कुंडल बसे मृगधुंदाई बनमाही, ऐसे घाट घाट राम है जग देखे नाही. कबीरांचं म्हणणं हे आहे की माझा राम हा अमर्याद निर्गुणांचा राम आहे. तो सगळीकडे आहे. त्याला पाहण्यासाठी कोणत्या मंदिरातच जाण्याची गरज नाहीये. तर तो राम तुमच्यात आहे, तो माझ्या मनात आहे. तो राम सीतेत आहे, तो राम हनुमानामध्ये आहे, तो राम रावणामध्ये सुद्धा आहे. असा हा राम सर्वत्र आहे. तो दिसण्यासाठी फक्त तुमची दृष्टी तशी पाहिजे आणि मनामध्ये भक्ती पाहिजे. तर या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.